आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण जम्मू काश्मीर विधानसभा आणि हरियाणा विधानसभेचा आज निकाल लागणार आहे। दोन्ही राज्यांच्या मतमोजणीला अवघ्या काही क्षणात सुरुवात होणार आहे। हरियाणामध्ये 5 ऑक्टोबरला विधानसभेच्या 90 जागांसाठी मतदान झालं, तर जम्मू काश्मीरमध्ये 3 टप्प्यात 90 जागांसाठी मतदान झालंय। दोन्ही राज्यात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी जोरदार चुरशीची लढत पाहायला मिळतेय। या मतमोजणीची प्रत्येक अपडेट त्याचं सविस्तर विश्लेषण तुम्हाला एबीपी माझावर पाहायला मिळेल। एक्झिट पोल मधला अंदाज भाजपला अनुकूल नाहीये, मात्र प्रत्यक्षात मतदार राजानं कोणाला कौल दिलाय हे अगदी काही क्षणांमध्ये स्पष्ट होईल। कलम 370 रद्द झाल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका झाल्यात। एक्झिट पोलमध्ये जम्मू काश्मीरमध्ये त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तवण्यात आलाय आणि त्यामुळे स्थानिक पक्ष किंगमेकर ठरतील। तर हरियाणाचा विचार केला तर भाजप विजयाची हॅट्रिक करणार का असा सवाल असला तरी एक्झिट पोलचे आकडे मात्र काँग्रेसच्या बाजूने झुकलेले आहेत। त्यामुळे भाजपचं केंद्रीय नेतृत्व आणि हरियाणातले स्थानिक भाजपचे नेते देवाला साकडं घालतायत। दोन्ही राज्यांमध्ये प्रत्येकी 90 जागांसाठी मतदान झालेलं आहे आणि त्या दोन्ही राज्यांच्या विधानसभांचा निकाल आज लागतोय। दोन्ही राज्यातले एक्झिट पोलचे आकडे हे भाजपची चिंता वाढवणारे आहेत। मतमोजणीची प्रत्येक अपडेट तुम्ही एबीपी माझावरती पाहताय। या दोन्ही राज्यांमध्ये कोण बाजी मारणार, कोणाच्या पारड्यात मतदार राजानं कौल दिलेला आहे याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचली आहे। हरियाणामध्ये भाजप हॅट्रिक करणार की काँग्रेस मुसंडी मारणार याची ही उत्सुकता आहे। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, लोकसभेचे निकाल लागल्यानंतर या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत, त्यामुळे अर्थात केंद्रीय नेतृत्वाच्या दृष्टीने सुद्धा या निवडणुका अत्यंत प्रतिष्ठेच्या आहेत। जम्मू काश्मीरकडे विशेषतः सगळ्यांचं लक्ष आहे। काय अंदाज बांधले जात आहेत? अगदी काही वेळात मतमोजणीला सुरुवात होईल। नक्कीच प्रज्ञा, अतिशय महत्त्वाच्या अशा या निवडणुका आहेत, कारण या निवडणुकांवरती अवलंबून असणार आहे की एकंदरीत भाजपची जे पुढची दोन राज्य आहेत, झारखंड आणि महाराष्ट्र। सोमेश, पुन्हा येते तुझ्याकडे अपडेट घ्यायला। बावनकुळे बोलतायत, थेट जाऊया। कारण आम्ही त्या ठिकाणी आमच्या मोदींच्या सरकारने, माननीय प्रधानमंत्री मोदीजी असतील, माननीय अमित भाई असतील, आमचं सरकार आहे। मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, त्या ठिकाणी सिक्युरिटी, जनतेच्या जीवाचं रक्षण, जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करण्याचं काम केंद्र सरकारने केलं। 370 सारखं कलम म्हटलं, जनतेला संविधानाप्रमाणे आरक्षण मिळालं। त्यामुळे मला असं वाटतं की अनेक वर्षानंतर जी आमची त्या ठिकाणी पक्ष मजबूत करण्याची भूमिका होती, मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आम्हाला अनेक वर्ष जे यश मिळालं नाही ते यश यावेळी मिळेल। जागावाटप महायुतीचे कधीपर्यंत होईल असं वाटतं? किती टक्के झालं, जाहीर कधी होईल? नाही, जागावाटपाचं मी मागेही सांगितलं की आम्ही हा विचार करतो आहे, जिंकण्याकरता लढणार आहोत। त्यामुळे लवकरच आता दसरा जवळ आहे, तो झाला की लवकरच निकाल म्हणजे जागावाटपाचे प्रश्न आपल्याला दिसतील। संजय सिरसाट काल म्हणाले 2019 मध्ये भाजपचा आधीच राष्ट्रवादीसोबत जाण्याचा डिसाइडेड होता आणि उद्धव ठाकरे यांना 2.5 वर्षांचा प्रॉमिस करूनही भाजपने पाळला नाही असं एका ठिकाणी ते बोलले। एकनाथ शिंदेजींना तर बावनकुळेंनी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे। यानंतर पुन्हा एकदा जाऊयात, सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, नक्कीच आज हरियाणामध्ये आता नुकतीच मतमोजणी सुरू झालेली आहे। सुरुवातीला पोस्टिंग बॅलेटचं काउंटिंग सुरू आहे, त्यामुळे अजूनपर्यंत जे विविध विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामधले ट्रेंड्स अजूनपर्यंत समोर आलेले नाहीत, परंतु अगदी काही वेळांमध्ये सुरुवातीच्या टप्प्यातले विविध विधानसभा मतदारसंघांचे कल लक्षात येतील। आपल्याला इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे हरियाणामध्ये सुद्धा अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये अतिशय अटीतटीचा सामना होणार आहे आणि खूप कमी मार्जिननी अनेक उमेदवार जिंकतील अशी परिस्थिती आहे। म्हणजे साधारणपणे 30 जागा या काँग्रेसच्या आणि 23 ते 24 जागा या भारतीय जनता पक्षाच्या सोडल्या तर इतर जागांवरती अतिशय कमी मार्जिननी, शॉर्ट मार्जिननी उमेदवार जिंकणार आहेत। कारण आता जो वोटिंग पॅटर्न या निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला त्यामध्ये भारतीय जनता पक्षाने एकंदरीत आपली सगळी मदार ही ओबीसी मतांवर अवलंबून ठेवली होती आणि त्यांना जाट मतं असतील किंवा मग जे परंपरागत इतर मतं आहेत ती मिळणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर जवळपास ज्या 36 बिरादरी असं म्हणून इथे ओळखलं जातं हरियाणामध्ये की ज्या विविध 36 जाती समूह आहेत
त्या सगळ्यांना एकत्रितपणे ओबीसी आणि ओबीसी मुख्यमंत्री त्यांनी चेहरा दिला। आणि विशेष म्हणजे आज हरियाणाचे जे मुख्यमंत्री आहेत सध्या नायब सिंग सैनी, त्यांनी सुद्धा विश्वास व्यक्त केलाय की भारतीय जनता पक्षाचं सरकार बनेल। दुसऱ्या बाजूला जम्मू काश्मीरमध्ये रविंदर रैना सकाळी सकाळी त्यांनी विश्वास व्यक्त केलाय की आमचं सरकार बनेल। इथे आदित्य सुरजेवाला काँग्रेसचे नेते त्यांनी म्हटलं की 90 पैकी 70 जागा आम्ही जिंकू। त्यामुळे आता अशी कोणती निवडणूक झाली आहे की ज्यामध्ये विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष अगदी मतमोजणीच्या दिवशी सुद्धा इतक्या आत्मविश्वासपूर्वक सांगतायत की आम्ही जिंकू। हे मला असं वाटतं पहिल्यांदा घडताना दिसतंय। दुसरी गोष्ट, हरियाणामध्ये आत्तापर्यंतचा कल असा राहिला आहे की दर 10 वर्षांनी हरियाणामधलं सरकार बदलतं। एकाही पक्षाला हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा सरकार बनवता आलेलं नाहीये। त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर हरियाणाच्या या आजच्या निकालांमध्ये काही वेगळं चित्र दिसणार आहे का, जम्मू काश्मीरमध्ये नक्की काय होणार आहे, हे सगळं अगदी आता काही क्षणात आपल्याला स्पष्ट होईल। ठीक आहे, ह्या काही क्षणामध्ये हे सगळं चित्र स्पष्ट होणार आहे। सोमेश, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो जम्मू काश्मीरचा, कारण का बावनकुळेंनी सुद्धा आता बोलताना इन्फ्रास्ट्रक्चरचा मुद्दा उपस्थित केला। जम्मू काश्मीरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर उभारलं असं सांगितलं। काय अंदाज आहे, म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये जो काही विकास गेल्या काही वर्षांमध्ये दिसला त्याचा फायदा या निवडणुकांमध्ये कितपत होऊ शकतो? जम्मू काश्मीरच्या बाबतीत वारंवार भारतीय जनता पक्षाने हे सांगितलंय की 370 हटवलं। आणि विशेष म्हणजे एक देशाच्या दृष्टीने महत्त्वाची दखल घेण्यासारखी गोष्ट म्हणजे 370 हटवल्यानंतर जी पहिली निवडणूक होते त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल किंवा नॅशनल कॉन्फरन्स असतील, इतर पक्ष असतील, पण भारतीय नागरिकांनी मोठ्या संख्येने आणि मोठ्या उत्साहाने मतदान केलंय। आणि ही अतिशय वाखणण्याजोगी गोष्ट आहे जी जम्मू काश्मीरच्या निकालांमधून आपण लक्षात घ्यायला हवी की ज्या जम्मू काश्मीरबाबत हा दावा केला गेला होता की जम्मू काश्मीरमध्ये लोकशाही नांदू शकणार नाही, भारतीय व्यवस्था यशस्वी होणार नाही, त्या जम्मू काश्मीरमध्ये 370 हटवल्यानंतर जी निवडणूक होते त्या निवडणुकीत इतक्या उत्साहाने मतदान झाले। 3 टप्प्यामध्ये मतदान घेण्यात आलं असलं सुरक्षेच्या कारणास्तव, तरी सुद्धा ज्या प्रकारचं मतदान झालं आणि कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार किंवा हिंसा ही या सगळ्यात आढळली नाही। विशेष म्हणजे जे असंख्य अलगाववादी नेते आहेत त्यांनी यावेळी उमेदवार म्हणून या निवडणुकांमध्ये सहभाग घेतलाय। मग ते अगदी सज्जाद लोन असतील, मग जेलमध्ये असणारा राशिद इंजिनियर असेल, अशा अनेक नेत्यांनी सुद्धा या संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला। म्हणजे भारतीय व्यवस्था किंवा भारताचं संविधान नाकारण्याचा जो एक प्रकार जम्मू काश्मीरमध्ये देश स्वतंत्र झाल्यानंतर झाला होता आणि त्यानंतर मग पुढे अगदी 370 संपेपर्यंतचा जो जम्मू काश्मीर भारतासोबत एकत्र होण्याचा जो प्रवास आहे त्या सगळ्याकडे पाहता आत्ताची जी निवडणूक झाली आहे जम्मू काश्मीरमध्ये हा एक मैलाचा दगड ठरला पाहिजे। कारण या निवडणुकीमध्ये इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार, इतके वेगवेगळे पक्ष आणि जी भारतीय लोकशाहीचं सोमेश, सौंदर्य तू अलगाववादी नेत्यांचा उल्लेख केलास आणि त्या सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये अत्यंत सक्रिय सहभाग घेतला असं देखील तू सांगितलंस। एकीकडे मेहबूबा मुफ्ती गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षेत आहेत पुन्हा एकदा सत्ता आपल्या हाती घेण्यासाठी, दुसरीकडे ओमर अब्दुल्ला आहेत। अलगाववादी नेत्यांचा हा सक्रिय सहभाग या दोघांसाठी पोषक ठरू शकतो जम्मू काश्मीरमध्ये? नाही, तो पोषक त्या दोघांसाठी ठरणार नाही, कारण स्वाभाविक विविध जे अलगाववादी नेते आहेत किंवा मग वेगवेगळे जे वेगवेगळ्या फ्रंट्स काढून लढणारे नेते आहेत स्वतःच्या वैयक्तिक, हे सगळे त्या काळी कधी एकेकाळी त्या भागांमधले त्या प्रदेशांमधले छोटे मोठे नेते होते आणि हे सगळे स्वाभाविक तिथे मतविभाजन हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर होईल ते काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स आणि PDPचं होईल। आणि भाजपला कदाचित याचीच आशा आहे की अशा प्रकारचं मतविभाजन होईल आणि त्यामुळे भाजपला जम्मूमध्ये वन साईड त्यांना मेजॉरिटी मिळेल असं भाजपला वाटतंय। आणि दुसऱ्या बाजूला काश्मीर खोऱ्यामध्ये जे मतदान होईल त्यामध्ये अशा प्रकारे मतविभाजन होऊन एक प्रकारे भाजपला फायदा होईल असं त्यांना वाटतंय। मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी यावेळी निवडणूक लढते, त्यामुळे इल्तिजा मुफ्तीचं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। ओमर अब्दुल्ला निवडणूक लढतायत, त्यामुळे जे काश्मीरमधले नेते होते त्यांच्या या पुढच्या पिढ्या निवडणुका लढतायत। आणि मुफ्ती अब्दुल्ला हे तर पूर्वीपासून या सगळ्या प्रक्रियेमध्ये होते, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे निवडणुका लढत होते, लोकशाही प्रक्रियेमध्ये होते, परंतु मोठ्या संख्येने जे इतर लोक या लोकशाही प्रक्रियेत सहभागी झाले या निवडणुकांच्या दरम्यान हे कुठेतरी एक आशादायी चित्र आहे। आणि आता आजही म्हणजे भाजप दावा करते की आम्हीच सरकार स्थापन करणार आहोत,
आणि जे मध्यंतरी जे 5 नामनिर्देशित उपराज्यपालांच्या मार्फत त्यांनी आमदार नेमले, त्यामुळे आता जम्मू काश्मीरची मॅजिक फिगर ही 48 झालेली आहे. त्यामुळे 48 जागा जो निवडून आणू शकेल त्याचं सरकार जम्मू काश्मीरात बनणार आहे. आणि जर ते नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस दोघांच्या युतीला जमलं नाही तर स्वाभाविक भाजप सगळे प्रयत्न करेल जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्याचे. सोमेश, तू सोबत राहाच. जागांचे प्राथमिक कल हाती आलेले आहेत, आपण एकदा ते प्रेक्षकांना सांगूया. हरियाणामध्ये भाजप 10 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 17 जागांवर आघाडीवर आहे, तर इतर पक्षांना 1 जागेवर आघाडी मिळाली आहे. जम्मू काश्मीरमध्ये भाजप 2 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर आहे आणि नॅशनल कॉन्फरन्स 4 जागांवर आघाडीवर आहे. पीडीपीचं खातं अजून उघडलेलं नाहीये. हरियाणामध्ये अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते. हरियाणामध्ये सध्या भाजप 10 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेस 20-25 जागांवर. सध्या जे कल हाती येत आहेत त्यानुसार काँग्रेस 25 जागांवर आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पुन्हा एकदा जाऊयात. सोमेश कोलगे सध्या आपल्यासोबत आहे. सोमेश, हरियाणा हे राज्य हे खेळाडूंचं राज्य, कुस्तीपटूंचं राज्य म्हणून ओळखलं जातं आणि गेल्या वर्षभरामध्ये कुस्तीपटूंचा जो काही रोष, जी काही आंदोलनं आपल्याला पाहायला मिळाली, त्याचा कितपत परिणाम या निवडणुकांवर दिसू शकतो, तो मुद्दा कितपत महत्त्वाचा ठरू शकतो? मुख्य कुस्तीपटूंचं आपल्याला दिसलं होतं, त्यामध्ये विनेश फोगाट यांचं नाव प्रामुख्याने चर्चेत येणं स्वाभाविक आहे, कारण त्या जुलानामधून विधानसभा निवडणूक लढतायत. आणि विनेश फोगाट यांच्या विधानसभा निवडणुकीकडे पाहत असताना आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे तिथे आम आदमी पक्षाने देखील एक WWE फेम पैलवान महिला पैलवान आहेत, त्यांनाच उमेदवारी दिली आहे. त्यामुळे एका बाजूला काँग्रेसच्या वतीने विनेश फोगाट आहेत, ज्या ऑलिम्पियन होत्या, दुसऱ्या बाजूला आम आदमी पक्षाकडून WWE फेम सोमेश, थोडंसं थांबवतोय. एक महत्त्वाची अपडेट हाती आलेली आहे आणि त्या अपडेटनुसार हरियाणामध्ये सध्या काँग्रेस 30 जागांवर आघाडीवर आहे, भाजप 10 जागांवर आघाडीवर आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत प्रतिष्ठेच्या आहेत त्या दोन्ही निवडणुका. हरियाणात लाडवामधून मुख्यमंत्री सैनी आघाडीवर आहेत. भाजप पुन्हा एकदा सत्ता स्थापन करेल असा दावा सैलाब सैनी यांनी केलेला होता. जम्मू काश्मीरमध्ये अटीतटीची लढत होताना आपल्याला पाहायला मिळते. जम्मू काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी इल्तिजा मुफ्ती ही श्रीगुफवारा आणि बिजबेहरा या मतदारसंघातून निवडणूक लढतीये आणि त्यामुळे तिचं भवितव्य नेमकं काय ठरतं हे सुद्धा आज स्पष्ट होणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.